रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे। मालवणातील किल्ले सिंधुदुर्गच्या 359व्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी मालवणातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी इतिहास संशोधक ज्योती तोरसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली। हार्दिक आभार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल। आज तुम्ही एका मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उभे आहात। आज 359 वर्षापूर्वी या ठिकाणी महाराजांनी जो मोर्याचा धोंडा म्हणून ज्या ठिकाणी ठिकाण आहे त्या ठिकाणी पूजन करून प्रवेश केलेला होता। याबद्दल थोडीशी माहिती डॉक्टर ज्योती तोरसकर ज्या इतिहास अभ्यासिका आहेत आणि गुरुनाथ राणे जे अध्यक्ष आहेत प्रेरणोत्सव समितीचे देतील अगदी थोडक्यात। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेले 15 वर्ष जो मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिक होणार तो होणार आहे। तर सर्व उपस्थित शिवप्रेमींना विनंती आहे की त्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे। डॉक्टर ज्योती तोरसकर। सगळे शिवप्रेमाबाई या ठिकाणी जमलेलो आहोत। बरोबर 1664 साली या ठिकाणी दांडीवर मोर्याचा धोंडा आहे त्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची मुहूर्तमेढ केलेली आहे। फार कमी किल्ले आहेत ज्या किल्ल्यांची मुहूर्तमेढ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पूजेला बसलेले आहेत आणि मुहूर्तमेढ करून स्वतः मुहूर्ताचा चिरा घेऊन या ठिकाणी आले आणि हे बांधकामाला सुरुवात केली। त्यानंतर अनेक धावपळीचे प्रसंग महाराजांच्या जीवनात आले। स्वतः आग्र्याची अटक किंवा आग्र्याच्या कैदेत असताना हा किल्ल्याचं बांधकाम इथल्या स्थानिक मालवणवासियांनी, इथले कामगार, इथले सावकार या सगळ्यांनी हे काम थांबवलं नाही महाराज आग्र्याच्या अटकेत असताना सुद्धा। तर उलट किल्ल्याचं बांधकाम सुरू राहिलं आणि आग्र्यावरून महाराज आल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आलेले आहेत वास्तुशांतीसाठी आणि प्रवेशासाठी। आणि आजचा तो सुदिन आहे हनुमान जयंती। या दिवशी बरोबर 1667 साली स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यात प्रवेश केलेले आहे आणि त्यांच्या हस्ते या किल्ल्याची वास्तुशांती झालेली आहे। आम्ही मालवणवासीय गेले अनेक वर्ष प्रेरणोत्सव समिती एकत्र येऊन हा दिवस या ठिकाणी साजरा करतो। कारण हा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या दिवशी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यात प्रवेश केला। आज तो स्फूर्ती आज बरोबर 359 वर्ष या किल्ल्याला झालेली आहेत। दरवर्षी आम्ही या ठिकाणी प्रेरणोत्सव समितीतर्फे मोर्याच्या धोंड्याचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आणि सलामी देण्यासाठी येतो। आज तुम्ही सगळे या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मर्दानी खेळांनी महाराजांना सलामी देण्यात येईल। यावर्षी एक वेगळं आहे की आमचे स्थानिक इथे मर्दानी खेळ करणारे आमचे तारकर्ली आणि वायरीचे सगळे लोक आहेत यांनी हे करता येईल आणि त्यानंतर इथे प्रसाद वाटप होईल। धन्यवाद।